नमस्कार. वलयांकितच्या आजच्या या भागात तुमचं मनापासून स्वागत. माझे आजोबा कैलासवासी कृष्णदेव मुळगुंद यांचा आज स्मृतिदिन आहे. सर्वप्रथम दादांच्या पवित्र स्मृतींना वंदन करून त्यांना आदरांजली वाहून आजच्या या भागाची सुरुवात करतो. आजच्या या भागात आम्ही आजोबांवर एक माहितीपट तयार केला आहे, एक 13वा बलुतेदार नावाचा. तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा माहितीपट दिग्दर्शित केलाय माझा मित्र महेश लिमये यानं, आणि त्यालाच हे नाव सुचलं. हे नाव देण्यामागचा विचार असा आहे की जसं आपल्या समाजामध्ये 12 बलुतेदार आहेत, जसं लोहार, सोनार, सुतार, चांभार असे जे सगळे 12 बलुतेदार आहेत, तसं कलेच्या क्षेत्रात एक कलावंत म्हणून माझ्या आजोबांच्या अंगी अनेक कलागुण एकवटले होते. म्हणजे ते मूळ चित्रकार, नृत्य दिग्दर्शक, हाडाचे शिक्षक, पुण्यात बालनाट्य त्यांनी सुरू केली, मोठ्या माणसांची नाटकं लिहिली, शेकडो कविता लिहिल्या, लोकनृत्य लिहिली, नाटकांची ड्रेपरी ते हातानं घरी शिवायचे. असं बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे माझे आजोबा. त्यांच्यावरचा हा माहितीपट आता आपण पाहूया. 27 मे 1913 रोजी बिंदू माधव मुळगुंद यांच्या घरी सौभाग्यवती पार्वती यांच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. लाडानं त्याचं नाव ठेवलं कृष्णदेव. या बाळकृष्णाच्या अंगी कृष्णासारख्याच नाना कळा होत्या. कृष्णदेवांचे वडील नामदार गोखले यांच्याकडे खासगी चिटणीस म्हणून काम पाहत होते. त्याच सोबत त्यांचा ज्योतिषशास्त्राचाही सखोल अभ्यास होता. त्यामुळे त्या काळच्या प्रसिद्ध मंडळींचं घरी येणं जाणं होत असे. यामध्ये सवाई गंधर्व यांच्यासारख्या दिग्गजांसोबत तर घरोब्याचे संबंध होते. त्यामुळे वयाच्या 4-5व्या वर्षापासूनच कृष्णदेवांच्या मनात नाटक क्षेत्राविषयीची गोडी निर्माण झाली आणि या विचारांमधूनच त्यांनी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी जवळजवळ 4-5 तासांचं स्वराज्य ग्रहण या नावाचं ऐतिहासिक नाटक लिहिलं. बालपणी कलेचे संस्कारच मनात जास्त रुजल्यामुळे शाळेत त्यांचं मन रमेना. परंतु मुलानं निदान मॅट्रिक व्हावं आणि कुठेतरी नोकरीला चिकटावं अशी आईची भाबडी इच्छा होती. अशा वातावरणामुळे घर सोडून मुंबई गाठली. कृष्णदेवांचा ऐन तारुण्याचा काळ हा पारतंत्र्यातला. त्या काळात हजारो तरुण देशसेवेसाठी आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपलं जीवन देशाला अर्पण करायला सज्ज होते. आपल्या देशभूमीप्रमाणे इथली कला देखील पारतंत्र्यात अडकली होती. इंग्रजांच्या पाश्चात्य शैलींचा पगडा आपल्या मातीत रुजू पाहत होता. हे कलेचं पारतंत्र्य दूर करण्यासाठी काही तरुण कलाकारही झगडत होते. हीच भावना मनामध्ये घेऊन एका तरुणानं कुंचला हाती घेतला. तो तरुण म्हणजे कृष्णदेव मुळगुंद. चित्रकलेचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी कृष्णदेवांनी भारतीय चित्रकारांची पंढरी असलेल्या जे स्कूल ऑफ आर्ट्सची वाट धरली. जेजेच्या त्या कालखंडात SM पंडित, गोपाळराव देऊस्कर, KK हेब्बर यांच्यासारखे दिग्गज चित्रकार त्यांचे सहअध्यायी होते. तिथे त्यांनी पोर्ट्रेट, स्टील लाईफ, लँडस्केप, मिनिएचर अशा विविध चित्र प्रकारांचा अभ्यास केला. यामध्ये जलरंगातील वॉश मेथड या भारतीय चित्र प्रकारामध्ये त्यांनी खास नैपुण्य मिळवलं. वॉश मेथड म्हणजे मूळ चित्रावर रंगलेपन करून ते पाण्याखाली एका विशिष्ट पद्धतीनं धुवून पुन्हा रंगलेपन करणं. अशा वैशिष्ट्यपूर्ण चित्र प्रकारामध्ये त्यांनी काही रचना चित्र रेखाटली. चित्रकलेचं साहित्य विकत घेण्यासाठी ते शेकडो भेटकार्ड रंगवून फोर्ट भागात विकत असत. याच दरम्यान 1937-38 साली त्यांनी केलेल्या वेटिंग फॉर द मास्टर्स या एका स्टील लाईफला बॉम्बे आर्ट सोसायटी या प्रतिष्ठित संस्थेचं गोल्ड मेडल मिळालं. चित्रकलेतला त्यांचा प्रवास हळूहळू रंगू लागला होता आणि अचानक त्यांच्या आयुष्यात एक अविस्मरणीय अशी घटना घडली. एके दिवशी जे आर्ट स्कूलच्या आवारात एका खोलीतून त्यांना पैंजणांचा मधुर स्वर कानी आला आणि स्वतःच्याही नकळत ते त्या पैंजणांकडे ओढले गेले. दारातून त्यांनी डोकावून पाहिलं आणि ते स्तब्ध झाले. आतमध्ये एक नर्तक नृत्य करण्यात मग्न होता.
त्याचं ते मनाला मोहून टाकणारं आणि डोळे दिपवून टाकणारं नृत्य पाहून कृष्णदेव भान हरपून गेले. भारतीय नृत्याची प्रेरणा आणि नृत्याचा असा अविस्मरणीय साक्षात्कार घडवून कृष्णदेवांच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा अज्ञात नर्तक पुढे कधीच त्यांना दिसलाही नाही. हाच कृष्णदेवांच्या नृत्य क्षेत्रातला पहिला गुरु. त्याच काळी नृत्य क्षेत्रात उदय शंकर हे नाव जगभर गाजत होतं. योगायोगानं त्यांचा एक कार्यक्रम जेजेच्या जवळच फोर्ट भागात होणार होता. कृष्णदेवांकडे तिकिटासाठी पैसे नव्हते. कार्यक्रम पाहण्याच्या ओढीनं त्यांनी चित्रकलेचं सगळं सामान विकून तिथं प्रवेश मिळवला. त्यांची ही चिकाटी पाहून उदय शंकर यांनी त्यांना स्वतःची सही असलेलं एक पत्र दिलं आणि इथून पुढे माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला तुझ्यासाठी एक जागा कायमची राखीव असेल असं सांगितलं. त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी भारावून जाऊन कृष्णदेवांनी नृत्यकलेची साधना एकलव्याप्रमाणे अखंड चालू ठेवली आणि काही वर्षांनी कृष्णदेवांना महाराष्ट्राचे उदय शंकर म्हणून सर्वजण ओळखू लागले. जे आर्ट स्कूलमधलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कृष्णदेवांनी पुण्यातल्या मुलींच्या भावे प्रशाला या शाळेमध्ये चित्रकला शिक्षकाचं व्रत घेतलं आणि इथून एक नवीन अध्याय सुरू झाला. शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून काम पाहत असतानाच गॅदरिंगसाठी आणि विविध स्पर्धांसाठी नृत्य नाटिका बसवण्याचा त्यांनी नवा पायंडाच पाडला. सुरुवातीला पालकांचा विरोध असतानाही त्यांनी काही मोजक्या विद्यार्थिनींना घेऊन काही उत्तम कलाकृती घडवल्या आणि सर्व पालकांचा शिक्षकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला. मुळगुंद सरांनी पुण्यामध्ये बालनाट्याची चळवळ सुरू केली. मंतरलेलं पाणी, जादूनगरीतील राजकन्या, पाचूच्या बेटावर 5 रत्न अशी अनेक बालनाट्य त्यांनी लिहिली आणि दिग्दर्शितही केली. यातीलच काही बालकलाकार पुढे जाऊन नावारूपाला आले. मग ते शाळेमध्ये 2 वेण्या घालून, सर मला डान्समध्ये घ्याल का असं विचारणारी स्मिता पाटील असेल किंवा सध्या घराघरात पोहोचलेली रोहिणी हट्टंगडी असेल. कृष्णदेव मुळगुंद माझे सर, अगदी शाळेपासूनचे. आपल्या विद्यार्थी दशेमध्ये आपले आईवडील आणि आपले टीचर्स हेच आपले इतक्या जवळचे असतात. त्यामुळे माझे आईवडील तर होतेच, पण सर आमचे दुसरे आईवडील झाले होते. इट वॉज लाईक अनदर होम फॉर मी. मी 7वी-8वीत असताना आम्हाला ते चित्रकलेचे शिक्षक म्हणून लाभले असंच म्हणायला पाहिजे. त्या वर्गाची एक छोटीशी आठवण मी आजपर्यंत माझ्या लक्षात आहे आणि ती मला वाटतं माझ्या आयुष्याच्या शेवटापर्यंत लक्षात राहील. सरांनी एक मोठा ब्लॅकबोर्ड होता, आमचा हॉल होता ज्याच्यामध्ये आमचा ड्रॉइंगचा वर्ग चालायचा आणि मोठा बोर्ड होता आणि त्या बोर्डच्या एका साईडला सरांनी एक त्यांची स्वतःची लिहिलेलं कविता नाही, आपण कपलेट म्हणूयात, तसं लिहून ठेवलं होतं. मनात असते सदैव ज्यांच्या कलागुणांची आस, विकास होतो सहजी त्यांचा प्रयत्न करिता खास, असं ते कपलेट होतं. आणि मला वाटतं इतक्या लहानपणामध्ये ते कपलेट रोज डोळ्यासमोर राहिल्यामुळे ते कुठेतरी त्याचा अर्थसुद्धा हळूहळू 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 मनात रुजायला लागला आणि तो आत्तापर्यंत रुजलेला आहे. फोक डान्सचे कॉस्ट्युम्स हे स्वतः घरी तयार करायचे आणि स्वतःने शिवलेले असायचे. ते अगदी ॲसेसरीजपासून म्हणजे गळ्यातलं, कानातलं, काय मुकुट असतील डोक्यावर, ते हे सगळं ते घरी करायचे. आणि त्यावेळेस मी सरांना विचारलं की सर हे तुम्ही कसं करता? तर सरांनी आपली कोकोकोलाची जी झाकणं असतात, बुचं असतात, तर ती घेतलेली होती आणि त्याच्या ज्या कडा असतात त्या हातोडीने दाबून दाबून त्याचा आतमध्ये बेगड त्याच्यामध्ये बसवून ते 4 बाजूनी बंद करून, ती बेगड वेगवेगळ्या रंगाची आहे आणि असे त्यांनी चौकोन तयार केले होते आणि त्या चौकोनांना भोग पाडून त्याचा पट्टा
आणि त्याचे पट्टे आणि त्याचं काय 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 सर बनवायचे, अगदी बाजूबंदापासून सगळं बनवायचे. मंतरलेल्या पाणीमध्ये तर मला वाटतं सगळे कॉस्ट्युम्स सरांनी स्वतःनी हाताने बनवलेले होते. ज्यांना कला ही महत्त्वाची वाटते त्यांना इतर काही महत्त्वाचं वाटत नाही. त्यामुळे आपण इतिहास वगैरे घडवतो तर इतिहास लिहून ठेवणारे वेगळे असतात आणि तसे मला वाटतं सरांच्या आजूबाजूला तसं कोणी नव्हतं. सर थोडेसे त्या बाबतीमध्ये खूप सजग नव्हते. त्यामुळे आपलं काम झालं ना वेगळं राहायचं. आणि मला वाटतं म्हणून ते जिथे राहत होते तिथे आणखीन 20 वर्षांनी मी गेले तेव्हा ते अजूनही त्याच 2 खोल्यामध्ये राहत होते. नाहीतर त्यांनी वेगळा फ्लॅट घेतला असता, समजा ते इतके हे असते तर. मुळगुंद सरांनी बालनाट्य लेखनाबरोबरच त्यांचं नेपथ्यही करायला सुरुवात केली. राजा राणीचे भरजरी पोशाख, मुकुट, जिरेटोप, दागिने, नानाविध पगड्या, आदिवासी, कोळी, कातकरी, आसामी अशा अनेक प्रकारच्या वेशभूषा त्यांनी स्वतः हातानं बनवल्या. आणि विशेष म्हणजे या सर्व गोष्टी त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या होत्या. या सर्व व्यापातून वेळात वेळ काढून त्यांनी आपली चित्रकला सातत्यानं जोपासली होती. शाळेच्या सहलींसोबत ते जिथे जिथे जात तिथे त्यांना चित्र काढल्याशिवाय चैन पडत नसे. शाळा आणि बालनाट्यांव्यतिरिक्त स्वतंत्र नृत्याचे प्रयोगशील कार्यक्रमही ते या काळात करू लागले होते. पुजारिणी, महाश्वेता, कालिदास, उत्तर रामचरितम, शाकुंतल, कुमारसंभव यासारख्या विषयांवर त्यांनी अभूतपूर्व अशा नृत्य रचना बसवल्या. कुसुमाग्रज लिखित नंदनवन ही नृत्य नाटिका बॅले फॉर्ममध्ये बसवली. सरांच्या या वाढत्या व्यापाला मोलाची साथ लाभली ती त्यांच्या पत्नीची, मंगलाताईंची. इतरांसाठी खर्ची पडणाऱ्या सरांचा संसाराचा गाडा मात्र त्यांच्या पत्नीनं आवलीप्रमाणे समर्थपणे पेलला होता. 1972 साली निवृत्तीच्या वयात एक नामी संधी त्यांच्याकडे चालून आली. सदैव नाविन्याची ओढ असलेल्या कृष्णदेवांनी अथक मेहनत घेऊन या संधीचं सोनं केलं. त्यांच्या अपार कष्टातून निर्माण झालेली ही कलाकृती साता समुद्रापार जाऊन अजरामर झाली. तीच ही विजय तेंडुलकर लिखित अभूतपूर्व कलाकृती घाशीराम कोतवाल. नाटकाची ॲक्च्युअल रिहर्सल अजूनही सुरू व्हायच्या होत्या, पण माहोल तो जमलेला होता. जवळजवळ 25-30 मुलं ओळीने रांकेमध्ये उभं राहून काहीतरी हातपाय हलवून किंवा कवायती किंवा अशा विशिष्ट प्रकारच्या स्टेप्स करत होती. आणि समोर एक शिक्षक की जे खरं तर मुलांच्या पेक्षा वयाने मोठे आहेत, पण उत्साहाने सगळ्यांच्या पेक्षा अधिक होते. कृष्णदेव मुळगुंद हे आमचे सर. हे आम्हाला प्रत्येक वेळेस काहीतरी स्टेप्स करून दाखवायच्या. तर ह्या स्टेप्स कशा करतात तर सर सांगायचे की संपूर्ण नाटक हे म्युझिकल आहे. हे यातल्या प्रत्येक हालचाली या नृत्यातून येणार आहेत. तेव्हा संपूर्ण एक ताल ज्याला म्हणता येईल त्यातला एकही आर्टिस्ट हा ट्रेंड डान्सर नव्हता. हे सर्व ॲक्टर जरूर होते. अशांच्या ह्याच्यामध्ये त्यांना तालाचं थोडंसं वैयक्तिक ज्ञान प्रत्येकाला असलंच पाहिजे. याशिवाय एवढा एकत्र ग्रुप एका वेळी एकत्र होऊ शकत नाही. मग यांच्या संपूर्ण शरीरामध्ये एक ताल यावा याच्याकरता काही विशिष्ट प्रकारच्या पदन्यास हे सरांनी आमच्याकडून करून घेतले. त्यामध्ये त्यांचा उत्साह दांगा असायचा. नाटकातल्या अनेक एंट्रीज ह्या सुद्धा विंगेतून या नाचत नाचतच आलेल्या आहेत. ती प्रत्येक स्टेप सर आम्हाला करून दाखवायचे. जर काही त्याच्यामध्ये उणंदुणं असेल तर थोडेसे नक्की आधी जब्बार येण्याच्या आधी
आळेकर वगैरे जेव्हा तालीम घेत असत तेव्हा स्वतः मुळगुण सर या स्टेप्सच्या मुद्दाम रिहर्सल घ्यायचे. एखाद्या मुलाला काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्याकडून वैयक्तिक करून घ्यायचे. जातीने लक्ष घालून सर्व ॲक्टर्स नृत्यामध्ये तयार करणं हे काम सर करत होते. यातल्या नाना फडणीसांची एंट्री की जी आजही अनेक लोकांच्या मेमरीमध्ये आहे, आठवणीमध्ये आहे, की विशिष्ट नाना म्हटलं की अशी एक विशिष्ट चाल आहे. ती चाल सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने डॉक्टर मोहन आगाश यांच्याकडे मी त्यांना सांगितली, त्यांच्याकडून करून घेतली आणि ती चालच नानाची चाल ही अतिशय नंतर ही खूप प्रसिद्धीला पावली. सरांचा मूळचा स्वभाव अतिशय शांत. त्यांना आवडीच्या विषयाचं जर समजा चित्रकला किंवा म्हणजे कॉस्ट्युमच्या विषयी जर काही असं शांतपणे त्यांच्याशी बोलायचं असेल तर मागच्या बाकावर बसले असताना जर प्रश्न विचारला तर मात्र कळी खोलायचे आणि मन भरभरून ते त्याची सगळी माहिती सांगायचे. इतर मुलं तालीम करत असताना शेजारच्या बाकड्यावर 2 हात घेऊन शांतपणे बघत असत. जर त्यांना वाटलं एखादी गोष्ट तर पटकन थांबवायचे, जब्बारला सांगायचे ही स्टेप अशी आहे, ही अशी, ती इमिजिएट करून दाखवायचे आणि संपूर्ण प्रयोगभर एक नृत्याचं हालतं बोलतं अंग हे मुळगुण सरांनी या नाटकाला दिलेल्या ट्रीटमेंटचं एक अतिशय चांगलं यश आहे. घाशीरामच्या या दैदिप्यमान यशानंतर कृष्णदेवांकडे चिन्मय मिशन या संस्थेकडून समर्थ रामदास यांच्या जीवनपटावर आधारित आनंद वनभुवनी या महानाट्याचं नृत्य दिग्दर्शन करण्याची संधी आली. एकाच वेळी 5 विभाग असलेल्या भव्य रंगमंचावर सादर झालेलं हे पहिलंच महानाट्य होय. या नाटकासाठी त्यांच्या पत्नीनंही सहनृत्य दिग्दर्शकाची भूमिका पार पाडली. महाराष्ट्रातल्या रसिकांनी या नाटकावर उदंड प्रेम केलं. या नाटकाचे थोर दिग्दर्शक राजदत्त उलगडत आहेत आनंद वनभुवनीच्या निर्मितीची कहाणी. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतही नसे की कला क्षेत्राशी यांचा किती संबंध असेल. व्यक्तिमत्वाचं असं कुठे उलगडत नव्हतं. पण आमच्या जेव्हा बैठकी व्हायला लागल्या आणि त्यातून एक एक कल्पना साकारत गेल्या आणि ह्या कल्पनांची बीज ही मुळगुंदांनी माझ्या मनामध्ये ठेवली. म्हणून साऱ्या संकल्पनेत मी जरी दिग्दर्शक असलो तरी मला असं वाटतं की मुळगुंदांचं त्यातलं योगदान हे मला फार मोलाचं वाटतं. आजही मी त्याबद्दल त्यांचं ऋणी आहे. कुठेतरी ती छान आमची भट्टी जमत गेली आणि त्यातून एक भव्य दिव्य कार्यक्रम केवळ मुळगुंद होते म्हणून माझ्याकडनं होऊ शकला हे सांगायला मला अभिमानही वाटतो, आनंदही वाटतो. त्याचं कारण आणखीन एक असं होतं की माझ्या ह्याच्यात काम करणारे कलावंत कुणीच मंडळी नव्हती. आत्तापर्यंत जेवढे कार्यक्रम झालेले असतील तिथे कला क्षेत्राशी ती व्यक्ती, तो समूह निगडीत असतो. इथे तर यांचा नाटकं पाहणं किंवा असे कार्यक्रम पाहणं हा सुद्धा स्वभावातला भाग असेल की नाही शंका होती. कारण ते सर्व एका अर्थाने धार्मिक वृत्तीचे किंवा ज्याला आध्यात्मिक वृत्तीची माणसं होती आणि त्यांनाच, त्याच मुलांना, त्याच स्त्रियांना मग वयवर्ष 8 ते 10 पासून वयवर्ष 80पर्यंतची ही सगळी माणसं त्यात होती. या सगळ्यांना
नृत्यामध्ये गोवणं ही सोपी गोष्ट नव्हती. आमच्यामध्ये संघर्ष वैचारिक सुद्धा हे कधी झालेच नाहीत. म्हणजे मी काय म्हणतोय हे समजून घेऊन मग त्यात त्यांना काय हवं आहे ते त्यात सांगत असतात की ह्यापेक्षा हे अजूनही आपल्याला असं केलं करता आलं तर त्याचा कसा परिणाम होतो, आणि उत्तर माझ्याचकडनं मागायचं. म्हणजे होकार हा माझ्याकडनंच ते घ्यायचे. हा जो एक स्वभावातला भाग होता, कुणालाही नको तुझंही बरोबर, पण हे अधिक चांगलं नाही का होणार, हे अधिक चांगलं वाटणार नाही का, हा त्यांच्या जीवनातला स्थायी भाव जगण्यातला होता. माणसाशी बोलताना माणूसच, कृष्णदेवच फक्त बोलतो, पण नृत्य करताना ते वेगळे असायचे. मग त्यांच्यातला तो पाय मुरगळून उभा राहिलेला आणि बासरी वाजवणारा राहणारा कृष्ण याची जो मिश्किलपणा होता तो त्यांच्यात त्यावेळेला दिसायचा. म्हणजे कलावंत किती अंगाने जगत असतो त्या क्षणी. साधं जीवन जगण्यातलं वेगळं, आणि जेव्हा कलावंत त्यातला बाहेर येतो मग तो सगळं की त्यांच्या डोळ्याकडे, एक्सप्रेशनकडे पाहून कधी वाटत नसे बाबा की रोमॅन्टिसिझम यांना स्पर्शून गेलाय का, पण तो तिथे कळत असे ज्या वेळा तशी घटना समोर येत असे. आणि असं हे जीवन आज तुम्ही लोक पुन्हा त्यांचं स्मरण नवीन पिढीला करून देतात. खूप बरं वाटतं. हे काम संपत न संपत तोच एक मोठी जबाबदारी मुळगुंद सरांकडे आली. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य असं महानाट्य जाणता राजा याचं नृत्य दिग्दर्शन करताना मुळगुंद सर अक्षरशः झपाटून गेले होते. आपल्या मातीची संस्कृती सांगणारी, परंपरेची ओळख करून देणारी अनेक नृत्य सरांनी यासाठी बसवली. हे नाटक पाहून आजही हजारो लोक भारावून जातात. मुळगुंद सरांचं हे नेत्रदीपक काम पाहून बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यांना एक मानपत्र बहाल केलं. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा. वयाच्या जवळजवळ 90पर्यंत कला क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या अशा या हरहुन्नरी आणि थोर कलावंताला तितकंच भरभरून प्रेम मिळालं. वेगवेगळ्या संस्थांनी आणि शासनानं त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा अनेक वेळा गौरव केला. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुरस्कार, नाट्य गौरव पुरस्कार, कला छाया पुरस्कार, कला गौरव, श्रीमंत दगडूशेठ हलवाई पुरस्कार, राजामंत्री पुरस्कार, कैलासवासी मधु आपटे पुरस्कार, नृत्य कलारत्न पुरस्कार, पुणे महानगरपालिका आणि भरतनाट्य संशोधन मंदिर यांनी त्यांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाबद्दल त्यांचा विशेष सत्कार केला. कलेशिवाय जीवन व्यर्थ आहे असं सांगत स्वतः कलेसाठी अवघं आयुष्य समर्पित करणाऱ्या कृष्णदेव मुळगुंद सरांना आमचे शतशः प्रणाम. त्यांच्या या कार्याची आठवण जपण्यासाठी या महान कलावंताच्या नावानं कला समर्पण पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.
ज्यांची नम्रपणे अर्पण, कला साधना ज्यांची नम्रपणे अर्पण, शोभेतया सन्मान हा, शोभेतया सन्मान हा, कला समर्पण, कला समर्पण, कला समर्पण, कला समर्पण. ह्याच कलेचा ज्यांचा श्वास कलेचा, संघर्षातून रचला इतिहास कलेचा, कलेतून घडविले जीवनाचे दर्शन, शोभेतया सन्मान हा, कला समर्पण, कला समर्पण, कला समर्पण, कला समर्पण, कला समर्पण, कला समर्पण, कला सर्वांना मनापासून धन्यवाद. मित्रांनो, आवडला ना हा माहितीपट? या माहितीपटाच्या निर्मिती दरम्यान मला खूप जणांची मोलाची साथ लाभली. आज या निमित्तानं या सर्वांचे आभार मला म्हणता येत आहेत, याचा मला खूप आनंद आहे. या माहितीपटाचं दिग्दर्शन ज्यानं केलं तो माझा मित्र महेश लिमये. त्यानंतर ज्यांनी संकलन केलं तो अमोद खळदकर. ज्यांनी निवेदन केलं त्या वृषालीताई पटवर्धन. त्यानंतर माहितीपटाच्या शेवटी आपण जे गाणं ऐकलं कला समर्पण, ते ज्यानं संगीतबद्ध केलंय तो संगीतकार मित्र केदार दिवेकर, गायिका मेघना सहस्रबुद्धे. त्यानंतर त्यामध्ये आपण एक शिल्प पाहिलं असेल, तर ते शिल्प ज्यानं डिझाईन केलं तो मंगेश तांबे. आणि हे शिल्प ज्यांनी साकारलं तो माझा शिल्पकार मित्र विनोद येलारपूरकर. तसंच माझी पत्नी उत्कर्षा, माझा भाऊ ओंकार, केदार सोनपाटकी हे अक्षरशः सावलीसारखे माझ्या पाठीशी उभे होते आणि म्हणून हा माहितीपट निर्माण झाला. त्यानंतर अर्थातच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. त्यानंतर माहितीपटासाठी ज्यांनी मुलाखती दिल्या त्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणीताई हट्टंगडी, ज्येष्ठ कलावंत नंदूमामा पोळ, जे आता दुर्दैवानं हयात नाही आहेत, पण नंदूमामांच्या या मुलाखतीतून घाशीरामचा तो मंतरलेला प्रवास, तो सुवर्णकाळ आपल्याला अनुभवता आला, तो सगळा इतिहास उलगडला. त्यानंतर ज्येष्ठ दिग्दर्शक दत्ताजी, राजदत्त अशा खूप थोरा मोठ्यांचं योगदान या माहितीपटाच्या निर्मिती दरम्यान लाभलं आणि या सगळ्यांच्या योगदानातून, सहकार्यातून हा माहितीपट निर्माण झाला. मला खात्री आहे 1/13 बलुतेदार तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि या निमित्तानं मला एक आवाहन करावंसं वाटतं की हा माहितीपट तुम्ही तुमच्या आईबाबांना, आजी आजोबांना सगळ्यांना दाखवा. कारण आजही अशी एक पिढी आहे आजी आजोबांची ज्यांनी तो सुवर्णकाळ स्वतः अनुभवलेला आहे. घाशीराम कोतवाल, जाणता राजा, आनंदवन भुवनी ही नाटकं असतील किंवा त्या सुवर्णकाळातले जे सगळे चित्रपट आहेत, तो एकूणच जो सगळा सुवर्णकाळ म्हणून खऱ्या अर्थानं होता तो अनुभवलेली एक पिढी आहे. आणि आज हा माहितीपट पाहिल्यानंतर त्यांना खूप आनंद होईल याची मला खात्री आहे. तसंच आपल्या मुलांना पण नक्की हा दाखवा. कारण या निमित्तानं या माहितीपटातून त्यांना कळेल की मागच्या पिढीमध्ये किती ज्येष्ठ आणि थोर कलावंत होऊन गेले आणि त्यांनी किती उत्तुंग अशा भव्य दिव्य आणि अजरामर अशा कलाकृती निर्माण केल्या आहेत. तर हा चित्रपट, हा माहितीपट तुम्ही सगळ्यांनी जरूर आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आणि वलयांकितला तुम्ही खूप मनापासून भरभरून प्रेम देतात आणि हे बोलायचं म्हणून नाही, खरंच खूप प्रेम देतात. तुमच्या कमेंट्स, तुमच्या लाईक्स आणि पर्सनली मेसेजेस येत आहेत आणि तुम्ही ते शेअर करताय तुमच्या ग्रुप्समध्ये, हे पाहून खूप आनंद वाटतोय. असंच प्रेम करत राहा. वलयांकितला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.